दत्ता प्रकरण आणि या प्रकरणी आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। लंच ब्रेक न घेता या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। साधारणतः 1 ते 2 असा लंच ब्रेक असतो, पण लंच ब्रेक न घेता ही सुनावणी सुरू झालेली आहे। आणि या सुनावणी दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आता सुनावणी होते। ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद या ठिकाणी सुरू झालेला आहे। विधानसभा अध्यक्ष यांच्या कामगिरीवर कोर्टाने मागच्या वेळी टिप्पणी केलेली होती, निरीक्षण नोंदवलेलं होतं। आता देखील विधानसभा अध्यक्षांना निर्देश देण्याची वेळ आलेली आहे असं आता कोर्टाकडून सांगण्यात येत आहे। विधानसभा अध्यक्ष बाहेर जाऊन मुलाखत देतात आणि म्हणतात सुप्रीम कोर्टाचं काम करावं असं देखील कोर्टानं या क्षणी म्हटलेलं आहे। पण विधानसभा अध्यक्षांसोबत कमी वेळेत बसणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे आम्ही वेळापत्रक बदलू शकलो नाही। जी खरं तर शक्यता वर्तवली जात होती की विधानसभा अध्यक्ष आज सुधारित वेळापत्रक सादर न करता जुनंच वेळापत्रक सादर करतील आणि त्यानुसार तुषार मेहता यांनी नार्वेकरांची बाजू मांडत असताना विधानसभा अध्यक्षांसोबत कमी वेळेत बसणं हे शक्य नव्हतं, त्यामुळे आम्ही वेळापत्रक बदलू शकलो नाही असा युक्तिवाद केलेला आहे। तुषार मेहता हे नार्वेकरांची बाजू मांडतायत। कोर्टाकडे त्यांनी वेळ सुद्धा मागितलेला आहे या सगळ्या प्रकरणी, पण आता मात्र विधानसभा अध्यक्षांना निर्देश देण्याची वेळ आलेली आहे असं कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे। पद आणि घटनात्मक हे पद जरी असलं तरी देखील निर्देश देऊ शकतो आम्ही असं देखील गेल्या वेळी सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार आता 2 जुलैला 9 लोकांनी पहिली याचिका दाखल केली होती असं सिब्बल म्हणतात। ठाकरे गटाकडून आता युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। 2 जुलैला 9 लोकांनी पहिली याचिका दाखल केली असं म्हणत आता ठाकरे गटाकडून युक्तिवाद केला जातोय। ठाकरे गटाच्या वकिलांच्या युक्तिवादाला आता सुरुवात झालेली आहे। शिवसेना आमदार अपात्र प्रकरण, शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सुनावणीला सुरुवात होतीये। अगोदर आलेल्या अर्जांवर अध्यक्षांना आधी निर्णय घ्यावा लागेल असं देखील सांगण्यात येत आहे। महत्त्वाची बातमी आता समोर येते, आज वेळापत्रक देणं अव्यवहार्य आहे असं मेहता म्हणतायत। तुषार मेहता यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे। आता विधानसभा अध्यक्षांना निर्देश देण्याची वेळ आलेली आहे असं कोर्टानं म्हटलेलं आहे, पण आज वेळापत्रक देणं अव्यवहार्य आहे असा तुषार मेहता यांचा युक्तिवाद आहे। तुषार मेहता राहुल नार्वेकर यांची बाजू सध्या मांडतायत, त्या दृष्टिकोनातून युक्तिवाद करतायत। या सगळ्याविषयी अधिक जाणून घेण्याकरता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विधिज्ञ मंजुनाथ कक्कलमेलीजी। कक्कलमेली, आज शिवसेना आणि राष्ट्रवादी अपात्र आमदारांप्रकरणी आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे, पण मागच्या वेळेस सुद्धा आपण चर्चा केलेली होती। विधानसभा अध्यक्षांच्या एकूणच कामगिरीवर कोर्टानं नाराजी व्यक्त केलेली होती। वेळापत्रकाची कल्पना देणं म्हणजे वेळापत्रक सादर करणं नाही असं देखील गेल्या वेळी कोर्टानं अध्यक्षांना फटकारलेला होता, पण आज पुन्हा एकदा याच मुद्द्यावर अधिक वेळ मागण्यात येतोय। तुषार मेहता बाजू मांडतायत नार्वेकरांची आणि त्यांचं असं म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्षांसोबत कमी वेळेत बसणं हे शक्य नव्हतं, त्यामुळे आता वेळापत्रक सुधारित वेळापत्रक मागणं हे अव्यवहार्य आहे असं मेहता यांचं म्हणणं आहे। तर कोर्ट म्हणतंय की आता अध्यक्षांना निर्देश देण्याची वेळ आली आहे। नक्कीच हे एक सिरियस नोट सुप्रीम कोर्टाकडून पुढे येते। वाय? बिकॉज सुप्रीम कोर्ट म्हणलं तर भारतातील सर्वोच्च न्यायालय आहे आणि त्या न्यायालयानं दिलेले काही निदर्शनं, डायरेक्शन्स असतील, ऑर्डर असतील, त्याचं तंतोतंत पालन होईल हे शाश्वत करून घेणं हे प्रत्येक अधिकाऱ्याचा असू द्या किंवा कुठल्याही एका अथॉरिटीचं असं हा पालन करणं जबाबदारी बनते। हावेवर आता ज्या पद्धतीने घडामोडी घडतायत त्याच्यामध्ये आता प्रॅक्टिकली शुक्रवारी हिअरिंग झाल्या आणि मंगळवारी ठेवण्यात आल्या आणि शुक्रवारच्या हिअरिंग मध्ये ज्या पद्धतीनं त्यांना आदेश दिला गेला की मंगळवारपर्यंत तुम्ही तुमचं शेड्यूल द्यावा, परंतु आता ह्याच्यामध्ये ज्या शेड्यूलाबद्दल अगोदरच्या हिअरिंग मध्ये आर्ग्युमेंट झाला गेला त्याच्यामध्ये काय त्रुटी होत्या, त्या त्रुटीवरून सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीनं निर्देशनं दिली आणि एक सक्त शब्दामध्ये त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही मंगळवारपर्यंत द्यावा,
परंतु त्या अर्थाने स्पीकरची ही जबाबदारी होती की आजच्या 2 तारखेपर्यंत त्यांना फाईल करायला हवी होती. हवेवर आता त्यांचा जो आर्ग्युमेंट येतोय की काही टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आम्हाला डिस्कशन करणं झालेलं नाहीये की आम्ही कुठेतरी बिझी होतो, ते वेळेवर येऊ शकले नाहीत. मला वाटतं ह्या सगळ्या ग्राउंड्स जास्त वेळ टिकणारे नाहीयेत. वाय? बिकॉज याची कल्पना ह्या दोन्ही अथॉरिटीला होती. सॉलिसिटर जनरलना सुद्धा होती, स्पीकरना सुद्धा होता. आणि ह्या सगळ्या बाबीवर असताना तुम्ही आमचे आदेश कसे मायन्युटली घेताय, अदरवाईज किंवा एकदम कॅज्युअली घेताय, असं जर असेल तर आम्हाला नक्कीच डायरेक्शन्स द्यावे लागतील, असं सुप्रीम कोर्टाचं ओपिनियन नक्की येऊ शकेल. बिकॉज आता इथे येऊन ठेपली की हे एक कॉन्फ्लिक्ट बिटवीन लेजिस्लेचर अँड ज्युडिशियर मधून हे दिसून येतोय. लेजिस्लेचर हा आपल्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतोय, ज्युडिशरी त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि ऑफकोर्स ज्युडिशरी भारतीय संविधान पद्धतीमध्ये एक अप्पर हँड असला आहे. आणि का? कारण प्रत्येक कायदा जो काही येईल त्याच्यावर अंमलात आणायचा किंवा त्याच्यावरील काही त्रुट्या असतील त्याच्यावर कंट्रोल ठेवायचा किंवा त्याच्यावर वेगवेगळे टिप्पण्या करायचा अधिकार हा सुप्रीम कोर्टाला आहे. परंतु कायदा करण्याचा जरी अधिकार असला तरी कायदा कुठल्या पद्धतीने करावा हाही सुद्धा जबाबदार एक स्पीकरचा असू दे किंवा लेजिस्लेचरचा असू दे. इनफॅक्ट टोटल एका शब्दामध्ये बघितलं तर हा कॉन्फ्लिक्ट बिटवीन लेजिस्लेटर आणि ज्युडिशरी मध्ये येतोय. आणि त्यामधून आम्हाला अजून वेळ हवी, आम्हाला अजून शेड्यूल करण्यासाठी प्रॉपर टाइम टेबल देण्यासाठी वेळ हवी. मला वाटतं हे कुठेतरी सुप्रीम कोर्टाला खडकणारी बाब आहे. काय? कारण त्यांनी अगोदरच वेळ दिला होता, इंटिमेशन दिली होती, 5 दिवस त्यांच्यासाठी सफिशियंट होते असं एखादा म्हणणं सुप्रीम कोर्टाचं सुद्धा येऊ शकतं. आणि आय बिलीव्ह समवेअर सुप्रीम कोर्ट थोडंसं हेवीली कम डाऊन होऊ शकतं आणि त्यांना एक स्पेसिफिक टाइम पिरियड देऊ शकतं की तुम्ही ह्या ड्युरेशन मध्ये तुम्ही डिसाईड करायला पाहिजे इव्हन, आणि कुठल्या तारखेला कुठल्या हिअरिंग्स घ्यायला पाहिजे, कुठले स्टेप्स तुम्ही पुढे जायला पाहिजे याची सुद्धा एखाद्या वेळा टाइम टेबल देण्याची दाट शक्यता मला सुप्रीम कोर्टाच्या सध्याच्या हिअरिंग मध्ये असं दिसून येतंय. एकूणच कोर्टाची ही वक्तव्य पाहता, कारण कोर्टानं म्हटलेलं आहे की अध्यक्षांना या सगळ्या प्रकरणी आता निर्देश देण्याची वेळ आलेली आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोर्टानं या युक्तिवादादरम्यान उपस्थित केलेला आहे की 11 मे नंतर अध्यक्षांनी काहीच केलं नाही आहे. एकूणच कोर्टाकडून जी काही वक्तव्य केली जात आहे, सरन्यायाधीशांकडून जी काही विधानं केली जात आहेत, त्या दृष्टिकोनातून कोर्ट अध्यक्षांना आदेश देऊ शकतं का? खूप महत्त्वाचा प्रश्न आपण सध्या केलेला आहे. तसं जर आतापर्यंतच्या ज्या ज्युडिशियल इंटरप्रिटेशन्स आहेत त्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर स्पीकर इज नॉट एमेनेबल टू द सुप्रीम कोर्ट और हायकोर्ट असं असतं. कारण सध्याच्या स्पीकरचे जे प्रोसिडिंग्स आहेत त्या डिस्क्वालिफिकेशनचे प्रोसिडिंग्स आहेत त्याच्यामध्ये ढवळाढवळ किंवा इंटरप्रिट करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला सुद्धा नाहीये आणि हायकोर्टाला सुद्धा तर नाहीच नाहीये. अनलेस देर इज अब्यूज प्रोसेस ऑफ लॉ असं काही असेल किंवा त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करण्यासारखं एक्सेप्शनल केसेसमध्ये ते इंटरव्हेन करू शकतं. परंतु आता ही केस एक्सेप्शनल केस आहे का हे सुद्धा पाहण्याची एक वेळ येऊ शकते. आणि आता ह्याबद्दल सुद्धा सुप्रीम कोर्टाने गेल्या हिअरिंग मध्ये एक नोटेबल डायरेक्शन दिलं किंवा एक रिमार्क केला. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जेव्हा तुषार मेहता यांनी प्रश्न केला की वेदर स्पीकर इज अमेनेबल टू दिस ऑनरेबल कोर्ट असं म्हणल्यावर चीफ जस्टिस म्हणले की स्पीकर इज अमेनेबल टू दिस ऑनरेबल कोर्ट अंडर आर्टिकल 32. अर्थातच स्पीकर सुद्धा आमच्या पुढे यायलाच पाहिजे. आमच्या दायरीमध्ये येतात, आम्ही त्यांना प्रश्न विचारू शकतात. प्रोसिडिंग जर वायटेड होत असेल, इलिगली होत असेल किंवा अब्यूज प्रोसेस होत असेल तर नक्कीच ते आम्हाला अमेनेबल आहे, त्यांना ते आम्हाला आन्सरेबल आहेत अशा पद्धतीने येतोय. आणि आता आपला प्रश्नाचा उत्तर याच्यातच पुढे येतो की आता ज्या अर्थाने सुप्रीम कोर्ट स्पीकर्सना एमनेबल आहे म्हणतात किंवा त्यांना आम्ही प्रश्न विचारू शकतो म्हणतात, त्या अनुषंगाने आता डायरेक्शन सुद्धा देऊ शकतात आणि डायरेक्शन्स मे बी कम आउट ॲट एनी मोमेंट ऑफ द टाइम असं मला वाटते. वेळापत्रकासंदर्भात जे कोर्टानं सांगितलेलं होतं मंगळवारपर्यंत म्हणजे आजपर्यंतची वेळ दिलेली होती. आता मात्र अद्यापही सुधारित वेळापत्रक सादर केलेलं नाही आणि तुषार मेहता म्हणतात की आम्हाला वेळच मिळालेला नाही आहे, त्यामुळे कमी वेळेत या सगळ्या गोष्टी आम्ही करू शकत नाही अशी सबब किंवा असा युक्तिवाद तुषार मेहता यांच्याकडून करण्यात येतोय. यावर मात्र आता कोर्ट नेमकं काय म्हणू शकतो? कोर्ट आज जर आदेश देण्याचं कोर्टानं निश्चित केलं तर मात्र विधानसभा अध्यक्षांना नेमक्या
कुठच्या प्रकारचे आदेश असतील आणि त्याच्यासाठी काही टाइम बाउंड कोर्ट ठरवणार आहे का? कारण आता सातत्यानं कोर्टाकडून म्हटलं जात आहे या वेळेचा मुद्दा कोर्टाकडून अप्रत्यक्षपणे सुद्धा उपस्थित केला जातोय. वेळेत या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं होतं असं देखील कोर्टाकडून सांगण्यात येत आहे. नक्कीच लागवीशी याच्यामध्ये सध्या दोन मुद्दे आहेत. एक, तुम्ही आता शेड्यूल देणार की आम्ही देणार, अदरवाईज तुम्हाला वेळ द्यावी तर का द्यावी. आता त्यासाठी जो आर्ग्युमेंट चाललेला आहे, आता अजून एक महत्वाचा प्रश्न ह्याच्यामध्ये असा की शिवसेनेच्या पिटिशन सोबत एनसीपीच्या काही पिटिशन्स आहेत आणि त्या पिटिशनच्या सुद्धा शेड्यूल ह्यांना द्यायची आहे आणि त्या अनुषंगाने एखाद्या वेळा आर्ग्युमेंट असं पण असू शकतं की दोन्ही पिटिशन क्लब करून किंवा दोन्ही हिअरिंगसाठी आम्हाला वेगवेगळी शेड्यूल द्यावी लागते आणि ती शेड्यूल कन्सिडर करण्यासाठी मला लीगल ओपिनियन घेणं गरजेचं आहे आणि ते लीगल ओपिनियन घेण्यासाठी गेले 3-4 दिवस हे सफिशियंट, आम्हाला अजून एक 7-8 दिवस वाढवून द्या असं पण एखादा वेळा लाईन ऑफ आर्ग्युमेंट असू शकतो. निश्चित. धन्यवाद कक्कलमेलीजी आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. याविषयी बोलण्याकरता विधिज्ञ अनिकेत निकमजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. एकूणच आज जो काही युक्तिवाद होतोय आणि या युक्तिवादादरम्यान कोर्टानं मात्र 11 मे नंतर विधानसभा अध्यक्षांनी काहीही केलेलं नाही असं म्हटलेलं आहे आणि वेळकाढूपणा केला जातोय असं ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता अध्यक्षांना निर्देश देण्याची वेळ आली आहे असं कोर्ट म्हणते आणि त्या दृष्टीनं आज नेमके काय निर्देश दिले जाऊ शकतात. बघा, विधानसभेच्या अध्यक्षांना आपल्या संविधानाने अनेक अधिकार बहाल केलेले आहेत व त्याचबरोबर ही एक स्वतंत्र संस्था आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने देखील या गोष्टीला अधोरेखित करत असताना स्पष्टपणे असं नमूद केलेलं आहे की जरी ती स्वतंत्र संस्था असली तरी सुद्धा ते एक इलेक्शन ट्रायब्युनलच्या भूमिकेत राहून ते पिटिशनची हिअरिंग होत आहे आणि त्यामुळे त्यांनी एका विशिष्ट वेळ मर्यादितच त्याचा निकाल लावावा हे ठरवावं असं अपेक्षित आहे असं सर्वोच्च न्यायालयाने मागच्या वेळेस मत व्यक्त केलं होतं. त्या दृष्टिकोनातून आज बघण्याचं आज महत्वपूर्ण विषय असा आहे की त्या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष काही वेळपत्रक सर्वोच्च न्यायालयाला देतात का की आम्ही अमुक काळात हिअरिंग पूर्ण करू, अमुक काळात पुढचा निर्णय घेऊ आणि जर असं वेळपत्रक ते देत असतील तर मला असं वाटतं की मग यावर सर्वोच्च न्यायालय पुढची भूमिका काय घेतं हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरेल. अगदी. पण या सगळ्या संदर्भात कोर्टाकडून काही टाइम बाउंड दिला जाण्याची चिन्ह आहे का? कारण 2 महिने उलटलेत. कोर्टाचं सुद्धा असं म्हणणं आहे की आधी खरं तर आधीच्या याचिकांवर सुनावणी करणं गरजेचं होतं. शिवसेनेच्या म्हणजे ठाकरे गटाच्या याचिकांवर सुनावणी सुरू करायला हवी आणि त्यानंतर त्याचबरोबर सायमल्टेनियसली राष्ट्रवादीची सुद्धा याचिका घ्यावी. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे विधानसभेच्या अध्यक्षांच्या वकिलांची जो युक्तिवाद होता तो सर्वोच्च न्यायालयात असा आहे की स्पीकर ही एक इंडिपेंडेंट ऑथॉरिटी असल्यामुळे सर्वोच्च न्यायालय त्यांना टाइमलाईन किंवा या संदर्भातले निर्देश देऊ शकत नाही. परंतु त्याचबरोबर जर स्पीकर हे मुद्दामून वेळ काढूपणा जर करत असतील तर निश्चितपणे आर्टिकल 136 च्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाकडे अधिकार आहेत. त्यामुळे जर वेळपत्रक स्पीकर यांनी आज सर्वोच्च न्यायालयात सादर केलं तर मग त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाला जर असं वाटलं की हे वेळपत्रक जे स्पीकर यांनी दिलेलं आहे ते योग्य आहे, त्यात कुठलीही दिरंगाई करत असताना दिसत नाहीये, तर मग त्या संदर्भातला उचित निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल. परंतु सर्वोच्च न्यायालय या बाबतीत काय करेल हे भाकीत करण्यापेक्षा त्यांच्या वतीने वेळपत्रक दिलं जातंय का नाही ही महत्वाचा विषय आहे. कारण जर वेळपत्रक त्यांच्याकडून आधी जर येत नसेल तर निश्चितपणे याबाबत सर्वोच्च न्यायालय कठोर भूमिका घेऊ शकतो. अगदी. धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे. शिंदे गटाकडून कागदपत्रांवर आधी आक्षेप नाही पण आता आक्षेप घेतला जातोय असं सांगण्यात आलेलं आहे. कपिल सिब्बल सध्या युक्तिवाद करतायत. अध्यक्षांनी कोणत्याही प्रकारे 11 मे नंतर या सगळ्या प्रकरणी काहीही कामकाज केलं नाही किंवा या सगळ्या संदर्भात काहीही निर्णय घेतला नाही, त्यामुळे वेळकाढूपणा करतायत असं देखील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आहे. स्वप्नील, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत?
स्वप्नीलशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। आम्हाला मिळालेलं वेळापत्रक हे चुकीचं आहे असं कोर्टानं आता म्हटलेलं आहे। सुधारित वेळापत्रक कोर्टानं मागितलेलं होतं, पण आम्हाला मिळालेलं वेळापत्रक हे चुकीचं असल्याचं आता कोर्टाचं म्हणणं आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची आपण बातमी पाहतोय। सुधारित वेळापत्रक सादर करण्यासंदर्भात कोर्टानं मागच्या वेळी अध्यक्षांना तसं सांगितलेलं होतं। कोर्टानं या सगळ्या संदर्भात निर्देश दिलेले होते। पुढील सुनावणी 30 ऑक्टोबरला होणार असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे। आता या प्रकरणी पुढील सुनावणी 30 ऑक्टोबरला होणार आहे। सुधारित वेळापत्रक चुकीचं असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे। अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, काय अधिक माहिती आहे? आता कोर्टानं म्हटलेलं आहे की आम्हाला सादर करण्यात आलेलं वेळापत्रक हे चुकीचं वेळापत्रक आहे। आधी जे सुधारित वेळापत्रकासंदर्भात आदेश देण्यात आलेले होते ते मात्र तुषार मेहता यांचं असं म्हणणं आहे की हे जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक तयार करण्यासंदर्भात आम्हाला पुरेसा वेळ मिळाला नाही, त्यामुळे पुन्हा ते जुनं वेळापत्रक सादर करण्यात आलं। त्यावर आता कोर्ट म्हणते की हे वेळापत्रकच मुळात चुकीचं आहे। लागवी आपण जर पाहिलं तर या वेळापत्रकावरूनच हा मुद्दा महत्त्वाचा आहे। हे वेळापत्रक पुन्हा एकदा सादर करावं अशा प्रकारचा निर्देश हे कोर्टाकडून देण्यात आले होते। मात्र वेळेच्या अभावी एकूणच आपण जर मागच्या आठवड्यामध्ये सुनावणी वेळी तर जे अध्यक्षांना 5 ते 4 दिवसांचा वेळ मिळाला आणि यानंतर ही लगेच सुनावणी आहे। त्यामुळे जे जुनं वेळापत्रक आहे तेच या ठिकाणी सादर करण्यात आलं असल्याची माहिती समोर येते आणि यामध्येच या वेळापत्रकावरती पुन्हा एकदा कोर्टाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आणि हे चुकीचे असल्याचं सुद्धा म्हटलं गेलंय। त्यामुळे नवीन वेळापत्रक सादर करण्यात यावं आणि जेणेकरून लवकरात लवकर ही सुनावणी होईल आणि लवकरात लवकर आमदारांच्या अपात्रतेवरती कारवाई होईल। निश्चित स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।